मॉडर्न महिला अध्यक्षांना जबाबदारीतून पळता येणार नाही. रुपाली चाकणकरांवर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंचा हल्लाबोल. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्त्वे आणि अडचणींचा आढावा घेण्यासंदर्भात विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. विधान भवनात ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर बैठकीला उपस्थित राहणार आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती आणि याविषयी आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. मात्र आयोगावर याआधी काम केलेल्या अनेक माजी सदस्यांना या बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे की आजची विधानभवनमधील बैठक म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आधी बैठका घेतल्या असत्या तर वैष्णवी हगवणेचा जीव वाचला असता. आज महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आम्ही मागतोय म्हणून यांना आता बैठका घेण्याचं सुचत आहे. बैठका घेण्याचा दिखावा बंद करा. सध्या आयोग व्यक्तिकेंद्रित आहेत म्हणून 7 सदस्य यांनी भरले नाहीत असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. महिला आयोगाने पक्षपाती काम केलेलं आहे अशा अनेक गोष्टी आम्ही राज्यपाल महोदयांच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तिथे पूर्ण वेळ जो महिला आयोगाला अध्यक्ष म्हणून वेळ देऊ शकेल अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली. कारण आजच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या पूर्ण वेळ देऊ शकत नाही आहेत. तेही त्यांनी मान्य केलं की ज्या अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी जो अनबायज असेल. आम्ही अशा अनबायज व्यक्तीचीच तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.